ग्रॅव्हिटेशन काल लेसन फिनिश झालं आहे आपलं. त्याचे न्यूमरिकल एक्झाम्पल्स पण बघितलेत आपण. आज एकदा फक्त रिव्ह्यू घेऊया लेसनचा आणि मेमरी मॅपमध्ये काय काय करायचं आहे ते सगळं सांगते. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण काय काय बघितलं, काय डेफिनेशन्स बघितले. सुरुवातीला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय बघितलं. कुठलाही ऑब्जेक्ट दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा स्वतःकडे खेचून घेतो, जेव्हा फोर्सने खेचून घेतो, त्या फोर्सला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. ओके. मग फक्त अर्थच स्वतःकडे प्रत्येक ऑब्जेक्ट खेचून घेते असं नाही, तर प्रत्येक युनिवर्समधली प्रत्येक बॉडी ही ग्रॅव्हिटेशन फोर्स लावून दुसऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. त्यानंतर फोर्स म्हणजे काय बघितलं. फोर्समध्ये डेफिनेशन बघितली फोर्सची. ओके. फोर्सचे बाकीचे डिटेल्स तुम्हाला 9वीपर्यंत झालेलेच आहेत. फोर्स मोशन चेंज करण्यासाठी आणि डायरेक्शन चेंज करण्यासाठी यूज केलं जातं. फ्री फॉल म्हणजे काय बघितलं. फ्री फॉलमध्ये आपल्याला एखादा ऑब्जेक्ट बघितला आपण असं की एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळंच खाली पडत असेल, तिथं व्हॅक्यूम फक्त आहे. ओके. तर त्याला ट्रू फ्री फॉल म्हणतात. अदरवाईज जर बघितलं आपण व्हॅक्यूममध्ये नाही, आपण नॉर्मल एअरमध्ये जेव्हा एखादी वस्तू वरनं खाली फेकतो तर त्यावेळेला एअरचा फ्रिक्शनल फोर्स असतो, बायंट फोर्स असतो. ओके. या दोन्ही गोष्टी मी त्यावेळेला क्लिअर केल्या होत्या, दोघांचा अर्थ काय तो. पण ह्या दोन्ही गोष्टी नसताना व्हॅक्यूममध्ये म्हणजे जिथं एअर अजिबात नाही आहे त्या ठिकाणी जर एखादी वस्तू फेकली तर त्याला ट्रू फ्री फॉल असं म्हणतात. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर मिनिमम व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीचा वापर करून एखादी वस्तू ही अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल. ठीक आहे. त्याला एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणलं जातं. म्हणजे सॅटेलाईट फॉर एक्झाम्पल आपण घेतलं आणि सॅटेलाईटला लॉन्च केलं. ठीक आहे. सोडले बाहेर, अवकाशामध्ये सोडले. एका व्हेलॉसिटी, एक अशी व्हेलॉसिटी त्या सॅटेलाईटला गेन करावी लागते ज्या व्हेलॉसिटीमुळं तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल. ओके. त्या व्हेलॉसिटीला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतात. त्यानंतर आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुन्हा आपण एखादी वस्तू वरनं फेकल्याचंच उदाहरण घेतो आहे. एखादा बॉल आपण गच्चीवरनं खाली फेकला तर त्याचा स्पीड वाढत जातो. त्या स्पीड वाढण्यालाच आपण ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आणि हे ॲक्सेलरेशन कशामुळं होते, ग्रॅव्हिटीमुळं होते. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं त्या बॉलचा खाली येताना स्पीड वाढत जातो. यालाच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतात. त्याला स्मॉल जीनं डिनोट केलं जातं. त्याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे तो सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा सर्कलमध्ये फिरतो तर त्या सर्कलमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टवरनं सेंटरकडून जे बल अट्रॅक्ट होत असतं, जो फोर्स अट्रॅक्ट होत असतो, या फोर्समुळं तो जो गोल फिरणारा ऑब्जेक्ट आहे तो त्या सर्कलला सोडून जाऊ शकत नाही. त्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतात. आता पहिल्या मेमरी मॅपमध्ये इथं सगळ्या डेफिनेशन्स लिहायच्या आहेत तुम्हाला. दुसऱ्या मेमरी मॅपमध्ये लॉज दिलेत. 4 लॉज आपण बघितले. पहिला होता तो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट्स घेतले होते. 2 ऑब्जेक्ट्सचं मास घेतलं होतं, एम आणि कॅपिटल एम आणि स्मॉल एम, किंवा M1 आणि M2, आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स. ठीक आहे. हा लॉ युनिव्हर्समध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉमध्ये बघितला होता. तो लॉ तिथं लिहायचा आहे आणि तिथे डायग्रामसुद्धा काढायची आहे. ही जी न्यूटन्स लॉची खालची जागा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉ पण लिहायचं आहे आणि त्याची डायग्राम पण ड्रॉ करायची आहे, त्याचा फॉर्म्युला पण लिहायचा आहे. ओके. त्यानंतर आहे केप्लर्स लॉज. केप्लर्स लॉजमध्ये पुन्हा डायग्राम यायला पाहिजे, तिन्ही लॉज लिहायचे आहेत आणि डायग्राम ड्रॉ करायचे. आणि तो थर्ड लॉचा एक फॉर्म्युला आहे, T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R³. तो फॉर्म्युला पण लिहायचा आहे. ओके. त्यानंतर थर्ड मेमरी मॅप आहे व्हॅरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. जी म्हणजे आपण मगाशी बघितलं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याला जी म्हणतात. हे जीची व्हॅल्यू जसं आपण अर्थ सरफेसवरती सेम असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अर्थ सरफेसवरती असते. पण जसं आपण इक्वेटरला जातो, पोलला जातो, तशी ही व्हॅल्यू बदलते. फक्त 1-2 लाईन्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नोट्समधल्या ज्या 1-2 लाईन्स आहेत त्या फक्त तुम्हाला इथं खाली लिहायच्या आहेत. हाईटला गेल्यानंतर कशी व्हॅल्यू बदलते, डेप्थला गेल्यावर व्हॅल्यू कशी बदलते, ज्या नोट्समध्ये दिलेल्या 2-2 लाईन्स आहेत त्याच इथं फक्त लिहा. त्यानंतर आहे ते डिफरन्स बिटवीन मास आणि वेट. हे दिले मी काल एक्सरसाइजमधनं, ते इथं पुन्हा लिहायचं आहे सगळं. त्यानंतर 3 इक्वेशन्स लिहायचे आहेत मोशनचे. 3 इक्वेशन्स ऑफ मोशन.
व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. त्यानंतर लास्ट सगळ्यात आहे तो स्टँडर्ड व्हॅल्यूज दिला आहे मेमरी मॅप तुम्हाला. स्टँडर्ड व्हॅल्यूजमध्ये रेडियस ऑफ अर्थ किती आहे ती लिहायची आहे, मास ऑफ अर्थ किती आहे, व्हॅल्यू ऑफ जी आणि स्मॉल जी आणि कॅपिटल जी, हे सगळं लिहायचं आहे. हे सगळं कंप्लीट करा आणि नंतर मी तुम्हाला ओरलला लगेचच पाठवते आहे की परवाच्या ओरलला तुम्हाला काय काय लर्न करायचं आहे. ओके, त्याची प्रिपरेशन ठेवा चालू. रायटिंग करून लर्न करायचं आहे. राईट करत करत लर्न करायचं, नुसतं तोंडी ओरल लर्न करू नका. रायटिंगमध्ये पण चुकताय तुम्ही, बरोबर, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स होतात. असं वाटून घ्यायचं नाही की सायन्सचा पेपर आहे, स्पेलिंग्स कोण बघणार आहे. तर सायन्समध्ये सुद्धा स्पेलिंग इम्पॉर्टंट असतात. थांबतोय मग आता.